शेतकरी मित्रांनो, भरपूर रासायनिक खतं टाकून ही पिकांची वाढ खुंटते. आपली माती आजारी पडत चालली आहे, ती दिवसेंदिवस नापीक होत चालली आणि हे ती आपल्याला स्वतः सांगते. कसं? चला जाणून घेऊया. मित्रांनो, शेतात फिरताना हे 3 संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका. यातला पहिला संकेत, पाणी सुकल्यावर माती सिमेंट सारखी टणक होते. उन्हाळ्यात हाताचा पंजा जाईल एवढ्या भेगा पडतात आणि नांगरताना अगदी फुटबॉल एवढे ढेकळं निघतात. आणि यातला दुसरा संकेत म्हणजे जमिनीच्या पृष्ठभागावरती पांढऱ्या आणि काळ्या रंगाचे क्षार साचतात. जमिनीतली ओल सुकते आणि कालांतराने ती क्षारपड होत जाते. या दोन्ही संकेतांचा अर्थ म्हणजे आपली जमीन चोपण असल्याची निशाणी आहे. यातला तिसरा संकेत म्हणजे शेतातली गांडूळ आणि ढालकिडी सारखी मित्रकिडी कमी होतात आणि काही पिकांच्या मुळावरील नत्रांच्या गाठी दिसनाशा होतात. आणि अशा वेळी जमिनीत लवाळा, हरळी, कुंदा, घोळ आणि गाजर गवत यांसारख्या तणांचा सुळसुळाट वाढतो. ही आणि यासारखी अनेक लक्षणे जमीन नापीक होत असल्याची जिवंत इंडिकेटर आहेत. मित्रांनो, जमिनीत खतांचा डोस वाढवून जमीन अजून खराब करू नका. यावर उपाय एकच, दर 3 वर्षांनी आपल्या जमिनीचे माती परीक्षण नक्की करा. रासायनिक खते त्यासोबतच पाण्याचाही संतुलित वापर करा. शेतात शेणखत, हिरवळीची खतं आणि जैविक खतांचा वापर वाढवा. कारण मातीतले सूक्ष्मजीव जपलेत तरच माती जिवंत राहील आणि उत्पादनही वाढेल. शेतकरी मित्रांनो, ही मोलाची माहिती आपल्या इतर मित्रांना नक्की शेअर करा आणि आमच्या पेजला आताच फॉलो करा. धन्यवाद.